जय महाराष्ट्र मंडळी, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला तगडा झटका. बोलघेवडे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी माजी आमदार शहाजीबापू पाटलांना त्यांच्याच मतदारसंघात बसलाय तगडा झटका. 13-0 ने झालाय पराभव. नेमकं काय झालंय आणि कोणती निवडणूक होती आणि ज्यामध्ये डोंगरझाडी करणारे शहाजीबापू पाटलांना जनतेने अक्षरशः नाकारलं आणि त्यानंतर शिवसैनिकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. नेमकी ती कोणती निवडणूक होती, सविस्तर आपण बातमी बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले माजी आमदार शहाजीबापू पाटलांना जनतेने नाकारलं आहे आणि एक मोठा संदेश दिला आहे की आर्थिक म्हणजेच पैशाचा कितीही वापर केला तरी जो जनतेचं काम करेल त्याच्याच सोबत जनता असेल, असं म्हणत शहाजीबापू पाटलांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा पराभव स्वीकारावा लागलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक ज्या छोट्या मोठ्या निवडणुका होतात त्यामध्ये अनेकांचा पराभव झाला. त्यामध्येच आता एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी असलेले शहाजीबापू पाटील हे सुद्धा सुटले नाहीत आणि त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी ते 700 मतांनी आमदार झाले होते, परंतु तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात ते गुवाहाटीला गेले. त्यानंतर मात्र त्यांची चक्र फिरली आणि जनतासुद्धा त्यांच्यावर नाराज होती. फक्त बोलघेवडेपणा करणे हेच त्यांना जमते असं जनतेच्या ज्या काही पारावरील चर्चेमध्ये दिसायचं तेच आता प्रत्यक्ष निवडणुकीत झाला आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीला वर्ष होत नाही तोपर्यंत दुसरा पराभव त्यांच्या माती लिहिलेला दिसत आहे. पंचगाव सोसायटी निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये शिंदे गटाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांनी झोकून काम केलं होतं, परंतु शिवसैनिकांच्या बळावर शिवसेनेने ही 13-0 ने या 5 गावांची महत्त्वाची सोसायटीची निवडणूक जिंकली आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांची जी या पराभवानंतर निराशा झाली. परंतु शिवसैनिकांनी या विजयानंतर एकच मोठा जल्लोष व्यक्त करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यावेळी शहाजीबापूंनी तेथून आपला पाय काढता घेतला आणि पराभवानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र शिवसेनेच्या शिवसैनिकांनी सांगितले की जे उद्धव ठाकरे साहेब यांना सोडून जातील त्यांचा पराभव आम्ही असाच करणार, त्यामुळेच हा आम्ही मोठा विजय मिळवला आहे असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले परंतु निधी न आणणारे असे आमदार म्हणून शहाजीबापू पाटील यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी मतदारसंघात काहीच कामं केली नाही, उलट फक्त मीडियासमोर येऊन बोलघेवडेपणा केला असंही शिवसैनिकांनी सांगितलं. त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही असाच भगवा फडकवणार असं सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शहाजीबापू पाटील यांचा पराभव का झाला? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.